बस कोण आहे मग? आता एक महत्त्वाचा विषय तुमच्याशी बोलायचा आहे. चहा पिता पिता हा स्टँड कॉलरचा गाऊन कसा वाटतोय? छान वाटतोय, बरं वाटतंय मला. आज थंडी आहे. आता सकाळी एवढं उकडलं, नंतर दुपारी जेवण झाल्यावर असा बदाबदा पाऊस पडला की काय सांगू. चांगला अर्धा पाऊण तास, म्हणजे इतकं की सगळीकडनं गटरीतनं पाणी वाहिलं, रस्त्याला पाणी आलं, सगळीकडं पाणी होऊन गेलं. आणि त्या पन्हाळी तर एवढ्या म्हणजे पडल्या ना मोठ्या की बघून भीती वाटायला लागली. आणि असं वाटलं की खरंच की जिकडे तिकडे चोहीकडे पाणी झालेलं आहे. किती पाऊस पडतोय, किती म्हणजे किती प्रचंड. अगदी तिकडे तर केदारनाथला, बद्रीनाथला लँडस्लाईड, म्हणजे हे सगळं बघून एकतर आधीच मन खराब झालेलं. त्यात आज दुपारी असा इथं पाऊस पडला की असं वाटलं की इतक्या आपल्या घरासमोर असा पाऊस पडल्यावर आपल्याला भीती वाटली क्षणभर. तिथे काय झालं असेल. तर तुम्हाला आता चहा पिता एक तुम्हाला अगदी महत्त्वाची गोष्ट सांगायची होती की पावसाळ्यामध्ये साधारणतः स्त्रियांना होणारा त्रास म्हणजे ओल्या कपड्यांच्यामुळे, एकतर वरचं ओलं खालचं ओलं, कितीही तुम्ही वॉशिंग मशीनमधनं कपडे काढा ते ओलसरच राहतात, गारच राहतात, दमटच राहतात. तर त्यामुळे काय होतं की वरतीसुद्धा हे म्हणजे सगळं खाजतं. घातल्यानंतर आपल्या अंगाच्या हीटमुळं ते कपडे वाळतात, पण अंग खाजतं, स्किन खाजते. आणि निकरला सुद्धा तुम्हाला सांगते इतका प्रॉब्लेम होतो. समजा तुम्ही बाहेर जाऊन आलात, ओलसर असेल, उन्हाळ्यात एक वेळ कमी त्रास होईल, पण आत्ता त्या ओलसरपणाचा इतका त्रास होतो कारण कोरडेपणाच नाही त्या ठिकाणी. पावसात माणूस भिजतं, 2-2, 3-3 तास त्या ओलसरमध्येच राहतं माणूस म्हणजे स्त्री. मी आत्ता स्त्रीविषयी बोलायला लागली. तर मग त्यावेळेला बाथरूमच्या जागी प्रचंड खाजायला लागतं. पहिल्या दिवशी नुसतं खाजायला लागतं, नंतर दुसऱ्या दिवशी असं वाटतं की त्या ठिकाणी जखम झाली की काय. आणि हजारो मुंग्या तिथं जर का पाणी लागलं चुकून टॉयलेटला वगैरे गेल्या वेळेला, किंवा ओली निकर जरी लागली तरीसुद्धा असं हजारो मुंग्या टोचल्यासारखं तिथं व्हायला लागतं. अस्वस्थ होतं, काय करावं कळत नाही. तर आपल्याला वाटतं एवढ्याशा गोष्टीसाठी डॉक्टरकडे कशाला जायचं असं काही वेळेला होतं. आणि हे कुणालाही होऊ शकतं. तर ही एक क्रीम आहे. तर ही क्रीम तुम्ही वापरू शकता. ह्यानं 1 ते 2 वेळा जरी तुम्ही वापरली तरी लगेचच तुम्हाला फरक पडेल. मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही ते दाखवून घेऊ शकता. फक्त त्या ठिकाणी जखमा नाहीत ना बघा, कारण की खाजवून काही वेळेला नखानी किंवा केसानी त्या ठिकाणी जखमा झालेल्या असतात. आणि मग जखमा झाल्या तर मग ते लावू नका. पण जखमा नसतील तर मग मात्र जर का असं खूप काटे टोचल्यासारखं किंवा हजारो मुंग्या चावल्यासारखं असं होत असेल तुम्हाला, तर मग नक्की ही क्रीम तुम्ही लावा, त्यानं फरक पडेल. ओलसर कपडे अजिबात वापरू नका. घरात असाल तर एक वेळ नुसता परकर घातला तरी चालेल, पण ओलसर कपडे घालू नका. बाहेर असेल तर काही इलाज नाही, मग त्यावेळेला तुम्हाला पॅड वापरायला पाहिजे आत्ताच्या सीझनला. म्हणजे पॅड काय फक्त MC झाल्यावरच वापरायचा असा नाही, तर ओलसरपणा त्या ठिकाणी राहू नये, कोरडेपणा राहावा यासाठी ते वापरायला पाहिजे. पण समजा तसं तुम्हाला त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालं असेल तर काहीच त्या ठिकाणी टच नको वाटत, कसलाच म्हणजे अगदी कपड्याचा नको, पाण्याचा नको, काही नको. तर ते मलम तुम्ही लावलं तर लगेचच तुम्हाला कमी वाटेल. अशा छोट्या टिप्स ह्या आपल्या दिवसभराच्या व्हिडिओमधनं मी देत असते. हा म्हणजे काय माझे डेली व्लॉग्स नाहीत, पण मला जसं आठवेल वाटेल तसं मी तुम्हाला ह्या टिप्स देत असते. हा संपूर्ण पावसाळा मी तुम्हाला सांगत असते की मी चहा आणि दूध बघत तुमच्याशी बोलते की गाऊन वापरू नका. आणि गेले महिनाभर
मी गाऊनच घातलेत. मग त्याच्यासाठी म्हणून मी नवीन गाऊन विकत घेतले. का तर मी दिवसभर गाऊन घालायला लागली आहे. इथं तिथं बाहेरच्या बाहेर जायचं असेल म्हणजे अगदी इथून एक 100 पावलं तरी मी गाऊनच घालायला लागली आहे. कारण साडी म्हटलं की साडी आली, परकर आली, ब्लाऊज आला, एवढं सगळं वाळत नाही आहे. आत्ता सूर्यदर्शनच नाही आहे ना, तर मग त्यामुळे गाऊनच नवीन घेतलेत. ड्रेसेस सगळे म्हणजे असेच 1 पीस गाऊन जे आहेत तसेच सगळे विकत घेतलेले आहेत. आणि त्या 1 पीस गाऊनमध्येच मी आता जवळजवळ 1 महिना झाला हिंडती. पण त्यासाठी मी नवीन गाऊन घेतलेत, तुम्हालाही माहिती. एकदम 5-5, 6-6 गाऊन घेऊन टाकलेत. कारण कॉटन मिळाला, एकदम कॉटन आहे, मस्त आहे, छान आहे हा गाऊन, मला मस्त वाटला हा. तर अशा छोट्या छोट्या टिप्स घेऊन मी रोजच येत असते. तुम्हाला काही वेळेला फापट पसारा वाटतो, पाल्हाळ बोलणं वाटतं, असेलही काही इलाज नाही. कारण की कसं होतं की आपण भराभर आपल्याला काहीतरी सोल्युशन हवं असतं आणि आमच्याकडे सोल्युशन लवकर मिळतच नाही. त्यामुळे मग तुम्ही काही काही वेळेला चिडता, आय नो. पण जसं आठवेल तसं, जसं असेल तसं, असं हे आपला हा रियालिटी शो चालू आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, खरा रियालिटी शो. तर चला बाय. आजचा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवते.